the mathematical relation between thermodynamic state variable is called as equation of state. Is called as equation of state. For ideal gas, इक्वेशन ऑफ स्टेट किंवा स्टेट इक्वेशन ही म्हणू शकता. इक्वेशन ऑफ स्टेट is PV equal to nRT. PV equal to nRT, where P is pressure, V is the volume, N is number of moles, R is ideal gas constant किंवा gas constant म्हणू शकता. T is temperature. आता या इक्वेशन मध्ये नंबर ऑफ मोल्स एकदा घेतल्यानंतर ते कॉन्स्टंटच राहतात आणि आयडियल गॅस ते तर कॉन्स्टंटच आहे. व्हेरिएबल्स कोण आहेत? पी व्ही. इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आहेत पी व्ही टी. यांच्यामध्ये ऍट ए टाइम कोणतेही दोन व्हेरिएबल्स आपण डिस्क्राईब करू शकता. चला लिहून घ्या एवढं. मी काय म्हणलो, जेव्हा फिक्स्ड एन व्हॅल्यूज राहतात ऍट ए टाइम आपण दोन व्हेरिएबल्सच डिस्क्राईब करू शकता. फॉर अ फिक्स्ड value of n at a time only two variables can be described. Only two variables can be described. Either pressure volume describe करू शकता किंवा pressure temperature किंवा volume temperature. That is either pressure and volume or pressure and temperature or volume and temperature. Volume and temperature. आता आपण एक ग्राफ बघू इक्वेशन ऑफ स्टेटचा, प्रेशर व्हॉल्यूमचा. लक्षात असू द्या, इक्वेशन वरनच लक्षात येईल पीव्ही मल्टिप्लिकेशन मध्ये आहे त्याचा अर्थ काय आहे. हे प्रेशर आणि व्हॉल्यूम इनव्हर्सली प्रोपोर्शनल राहतात. The pressure volume graph for an ideal gas suppose
हे इनिशियल पॉईंट आहे सिस्टमचं, हे टर्मिनल आहे. असं काहीतरी आपल्याला ग्राफ भेटायला. इनिशियल व्हॉल्यूम आहे, इनिशियल प्रेशर आणि व्हॉल्यूमचे व्हॅल्यूज आहेत V1 P1, फायनल आहेत V2 P2, फायनल आहेत V2 P2. हे V1 आहे, हे V2 आहे, हे P1 आहे, हे P2 आहे. वाय ॲक्सिसवर प्रेशर, एक्स ॲक्सिसवर मी व्हॉल्यूम लिहिलो. क्लिअरली लक्षात येते. इनिशियल व्हॉल्यूम लहान आहे तर इनिशियल प्रेशर काय मोठा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. त्यानंतर फायनल व्हॉल्यूम मोठा आहे तर फायनल प्रेशर काय झालंय, लहान झालंय. म्हणजे जसजसं व्हॉल्यूम इन्क्रीज होत राहते तसतसं प्रेशर डिक्रीज होत राहते. लक्षात असू द्या. या ग्राफला it is called as PV diagram or PV curve or indicator सुद्धा म्हणू शकता. जर आयडियल गॅस असेल तर ग्राफ असा सोपा येते, कारण इक्वेशन सुद्धा सोपा आहे. आणि ते जर रिअल गॅस असेल, रिअल गॅससाठी इक्वेशन कॉम्प्लिकेटेड येते, इक्वेशन राहते कॉम्प्लिकेटेड, तर ग्राफ सुद्धा कॉम्प्लिकेटेड येते. असा सोपा ग्राफ राहील. फॉर अन आयडियल गॅस as equation of state is not complicated, the graph is simple. The graph is simple. The graph is simple. आणि इथं जे ग्राफ काढलो मी, इथं टेम्परेचरचं काही मेन्शन केलं नाही. याचा अर्थ टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. Here temperature is constant, therefore it is isothermal. हे जे प्रोसेस व्हायले A to B चा, ते आइसोथर्मल प्रोसेस आहे. फॉर रियल गॅस, for real gas the equation of state is complicated. So the PV graph किंवा PV curve किंवा इंडिकेटर ते सुद्धा कॉम्प्लिकेटेड राहतात. E कॉम्प्लिकेटेड किंवा नॉट सिम्पली म्हणू शकता. जर आपल्याला थर्मोडायनेमिक सिस्टम चांगल्या पद्धतीने स्टडी करायचे असतील, त्यांचं बिहेवियर कसं आहे त्या सिस्टमचं काय नाही, तर आपल्याला हे इक्वेशन ऑफ स्टेट आणि ग्राफ मदतशीर ठरतील. चला लिहून घ्या एवढं. लास्ट पॉईंट लिहून देतो मी, एवढं लिहून घ्या.
आपल्याला एखाद्या गॅसचं बिहेवियर स्टडी करायचं असेल तर इक्वेशन ऑफ स्टेट आणि त्याचा ग्राफ एक्स्ट्रीमली युजफुल आहे. सो ॲज टू स्टडी the behavior of gas the equation of state and PV graph are extremely useful. उद्या आपण पीव्ही ग्राफ डिटेलमध्ये स्टडी करू आणि त्याचा वर्क डन सोबत कसा इफेक्ट पडते तेही बघू. चला लिहून घ्या.